नमस्कार. मी डॉक्टर प्रदीप येळणे. हॅलो, मी मिसेस विजया येळणे. आम्ही नागपूरकर. आता इकडे दापोलीकर होऊन राहिलोय. माझी जी इच्छा होती खूप मोठं घर, मोठं गार्डन, ती इथे पूर्ण होऊन राहिली आहे. बाकीचे आता जे काही डिटेलमध्ये हे सांगतीलच तुम्हाला, पण इकडे येऊन खूप चांगलं वाटतंय. मी जन्मापासून म्हणजे साधारणतः 66 वर्षापासून नागपुरात वास्तव्याला होतो. रिटायरमेंटनंतर शहराला पासून थोडं लांब जावं आणि कुठेतरी निवांत उर्वरित आयुष्य जगावं या दृष्टीने मी काही गोष्टी एक्सप्लोअर करत होतो. ते करताना मला कोकणामधलं दापोली इथे काही गोष्टी अशा आढळल्या की तिथे राहायला आपल्याला ऑप्शन म्हणून एक निवडायला हरकत नाही. आणि ते करत असतानाच मी संपर्कात आलो तुषार जोशींच्या, जे प्रॉमचे डायरेक्टर आहेत. आणि त्यांनी केलेल्या आधीच्या 3-4 प्रोजेक्ट्सबद्दलची सविस्तर माहिती दिली. आणि प्रस्तावित जे इंद्रधनू आणि नक्षत्र हे सध्या सायमल्टेनियसली त्यांचं कार्यक्रम म्हणजे चालू आहेत त्याबद्दल पण त्यांनी एक सविस्तर माहिती दिली. आता हे सगळं बघितल्यानंतर खरं सांगायचं तर कोकण इतकं सुंदर आहे आणि कोकणातली ही खास दापोली ही जी जागा आहे ते निसर्गाच्या दृष्टीने इतकं म्हणजे पोल्युशन फ्री, सुंदर हवा, सुंदर सनलाईट, प्रकाश, उजेड आणि इतकं शांतता, पक्ष्यांची किलबिलाट, या सगळ्या गोष्टी मनाला भावून जातात. आणि राहण्यासाठी रिटायरमेंटनंतर ज्यांना आता शहरामध्ये तसं फारसं कार्य उरलेलं नाही, जे लोक सिनियर सिटीजन्स आहेत आणि शहरामध्ये राहणं त्यांच्यासाठी अनिवार्य नाही, त्या लोकांसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे असं मी म्हणेन. आणि योगायोगाने कर्मधर्मसंयोगाने तुषार जोशींची माझी ओळख झाली आणि त्यांची जी कमिटमेंट आणि त्यांच्या कामाच्याबद्दलची जी पद्धती, ट्रान्सपरन्सी आणि सर्वच बाबी त्या मला कुठंतरी अशा वाटून गेल्या की इथे आपण एखादं घर बुक करायला हरकत नाही. आणि मी नागपुरातलं सगळं माझं जे काही होतं नव्हतं ते वाइंडअप केलं आणि मी कोकणामध्ये कायमचं राहायचं या दृष्टीने कुटुंबासह इथे आज 6 फेब्रुवारीला ताबा घेऊन इथे राहायला आलो. साधारणतः या सगळ्या याच्यात माझे अनुभव जसे आहे की प्रोम कंपनी एक कमिटमेंटच्याबद्दल फार दक्ष आहे. त्यांनी दिलेले शब्द ते नक्कीच पाळतात आणि व्यवहारसुद्धा अगदी व्यवस्थित आहेत. क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि त्यांचं इतर सगळे जी ग्राहकाला हवी नसणाऱ्या गोष्टी याचा अंदाज घेऊन आणि त्यांना गाईड करून, म्हणजे प्रत्येकाचं आपल्या बजेटनुसार आणि आवश्यकतेनुसार काही गोष्टी हव्या असतात, तर ते सगळं ते जाणून आणि सगळं समजून ते ग्राहकांना मार्गदर्शनही करतात आणि त्यांना हवं तसं डिलिव्हर करायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न मला खरंच इथं वाखाणण्यात उभा आहे. त्याच्यामुळे मी ज्यांना कोणाला कोकणामध्ये यायला आवडेल त्यांनी त्यांच्या प्रोमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत आणि होऊ घातलेले आहे भविष्यामध्ये, तिथे त्यांनी नक्की घ्यावं. मला असं वाटतं की ती एक चांगली इन्व्हेस्टमेंट आणि एक राहण्यायोग्य सुंदर जागा ही लोक प्रोव्हाइड करतात. प्रोम कंपनीचं मी अत्यंत आभारी आहे. खास पूर्ण प्रोम कंपनीचे सगळे संचालक, कर्मचारी वर्ग आणि त्यांच्याशी संबंधित सगळे लोक ते अत्यंत मनमिळावू आणि सहकार्य करण्यात दक्ष आहेत. आणि सोबत तुषार जोशींचा उल्लेख मी केलाच आहे, पण त्यांची जी वागणूक आहे, त्यांचं जे सहकार्य आहे ते कुठलेही आर्थिक व्यवहार नसून पर्यंत सीमित नसून त्यांचं कुटुंबाबद्दल आपली जी एकमेकाबद्दलची अपेक्षा आणि ओढ असते ती ते सांभाळतात आणि त्याच्यासाठी खरं त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याच्यामुळे मी जे कोणी कोकणामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये खास करून इकडल्या यायचा विचार करत असतील त्यांनी नक्की प्रोमच्या अंतर्गत होणाऱ्या वेगळ्या याच्या स्कीम्समध्ये त्यांना जसं गेटेड कम्युनिटी आहे, सुंदर सोयी सवलती आहेत, बऱ्याच गोष्टी इथं उपलब्ध आहेत. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला जगायला आवश्यक आहे त्या सगळ्यांचं इथे इकोसिस्टम पण छान डेव्हलप केलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्यांच्याकडून आपल्याला जी मदत असते आणि
त्यांनी जे काही प्रॉमिसेस केलेले आहेत ते फुलफिल करायची ही त्यांची जी आतापर्यंतची ख्याती आहे ती नक्कीच आपल्याला कुठेतरी भावून जाते, बाकारण्याजोगी आहे. आणि मी अपील करेल की ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी याचा नक्की विचार करावा. धन्यवाद.